म्या सुग्रीवे येऊनी आपण दीर्घ घालोनी लोटांगण मस्तकी वंदोनी आचरण आलिंगन देऊ गेलो. मी सुग्रीव स्वतः आलो, वाळिंगला त्या ठिकाणी लोटांगण घातलं, त्याच्या पायावरती डोकं ठेवलं आणि आलिंगन देण्यासाठी समोरा गेलो. मज देखोनी सन्मुख वाळी रागे झाला विमुख माझे न पायेची मुख परम दुःख मानसी. मला बघितल्याबरोबर वाळीनं माग तोंड केलं, वाळी विमुख झाला, माझ्या तोंडाकडे सुद्धा बघना गेला. अत्यंत दुःख त्या ठिकाणी वाळी माझ्यामुळं झालेला आहे, त्यामुळं मला सुद्धा वाळी बोलत नाही याचा क्लेश झाला रामा. मज केले राज्याभिषंचन तेने वाळी क्रोधायमान अभिषेक करवीत जे प्रधान त्या तेही आपण निग्रहू पाहे. माझं अभिषिंचन केलेलं आहे, मी राज्यावरती बसलोय. त्या ठिकाणी वाळीला राग आला. मला ज्यांनी अभिषेक केलाय त्यांना सुद्धा मारण्यासाठी वाळी टपू लागला. वाळीनं त्या ठिकाणी क्रोधाचं स्वरूप धारण केलेलं आहे असं सांगतो. मग हात जोडून म्या पुढती वाळी प्रती केली विनंती माझा अपराध कोणे आरती त्वाका चित्ती कोप धरिला. मग मी त्या ठिकाणी हात जोडला, वाळीला विनंती केली आणि म्हणू लागलो, बंधू राजा, माझा काय अपराध आहे? मी कुठं चुकलो? तुम्ही माझा का राग धरतात? अशा प्रकारे त्या ठिकाणी वाळीच्या समोर सुग्रीव बोलतोय. आम्ही तुझवीन अनाथ तू तव आमचा ज्येष्ठ भ्रात तुझे नियामी सदा सनाथ आम्ही कृतार्थ तुझे. वाळीला त्या ठिकाणी सुग्रीवजी म्हणू लागलेले आहेत, आम्ही तुझवीन अनाथ, तुझ्याशिवाय आम्ही अनाथ आहोत, कारण तू तव आमचा ज्येष्ठ भ्रात. वडिलांनंतर पित्याची सावली म्हणजे मोठा भाऊ असतो आणि तू आमचा मोठा भाऊ आहेस. तुझ्यामुळं आम्ही सनाथ आहोत, कृतार्थ आहोत. आमच्यावरचं छत्र म्हणजे तू आहेस. अशा प्रकारची रामा मी विनंती वाळी समोर करत होतो. भाग्य जिंतोनी शत्रुसी सभाग्य भाग्य आलासी परम भाग्य भेटलासी ऐसे वाळीसी विनविले. भाग्यानं स्वसामर्थ्यानं तुम्ही शत्रूला जिंकलात आणि सभाग्य भाग्यानं या ठिकाणी आलात, हे माझं परम भाग्य आहे. तुम्ही सभाग्यानं आलात, तुम्ही आलात, हे माझं परम भाग्य आहे. अशा प्रकारची विनंती मी वाळीला करत होतो. ऐकोनिया माझे वचन वाळी क्रोधे आरक्त नयन कठीण बोलिला दारुण सूरदय पण सांडोनी. ऐकून या माझे वचन वाडी क्रोधे अरक्त नयन. मी बोललो प्रेमानं, पण माझ्या बोलण्याचा परिणाम झाला नाही. वाळीनं डोळे लालबुंद केले.
वाळी आरक्त नयनानं झाला, कठीण बोलू लागला. का बोलतोय? सुरधपण सांडून, नाती संबंधाचा त्याग करून, नात्यांना धुडकवून त्या ठिकाणी वाळी बोलू लागला. तू बंधू नव्हे समाजा वैरी, वैर केले बहुता परी. तुझ्या वैराची पैथोरी परोपरी छळवादी. वाळी मला म्हणू लागला, रामा काय म्हणतोय? तू बंधू नव्हेस माझा वैरी, तू माझा भाऊ नाहीस, तू माझा वैरी आहेस. वैर केले बहुता परी. लक्षात घ्या बरं, एकदा द्वैताची उडी पडली, प्रेमाच्या एकत्वाच्या समोर द्वैताची उडी पडली हो पडली, विचार चक्र बदलत असते. काय बदलत? विचार चक्र बदलत. तू बंधू नव्हेस माझा वैरी इथपर्यंतही ठीक आहे, भावाला वैरी म्हणणंही ठीक आहे, परंतु पुढे काय म्हणला? वैर केले बहुता परी. एका पद्धतीनं नाही म्हणला, तू मला लय प्रकारानं काय केलास? वैर केलास माझ्यास. तुझ्या वैराची पैथोरी, आणि तुझं वैर कसं वाढत गेलं महाराज? परोपरी छळवादी. प्रत्येक ठिकाणी तू माझा छळ केलायस. एकदा नाही महाराज, प्रत्येक वेळी माझा छळ केलास. अशा प्रकारचा तू छळवादी आहेस. मी निघालो विवरात त्वाद्वारी रावे सावचित्त. ते तुवा केले विपरीत, द्वारी पर्वत स्थापिला. वाळीनं सांगितलं, महाराज सुग्रीवा मी विवरात गेलो होतो, सोबत आला नाही, जाऊ दे म्हणलं, मी तुला येऊ दिलं नाही. परंतु सांगितलं काय होतं? विवराच्या ठिकाणी उभं राहायचंय, सावचित्त राहायचं. परंतु तू राहणं तर दूर गेलं, ते दार बंद केलास. तिथं थांबला नाहीस, परंतु त्या दारावरती पर्वत लावलास. अशा प्रकारे त्या ठिकाणी, कारण आता दृष्टी बदलली. काय बदलली? दृष्टी बदलली. प्रेमामध्ये द्वैत आलंय, लक्षात ठेवा. आणि द्वैत आल्यानंतर विचार चक्र बदलतं. आता प्रत्येक कृती आणि प्रत्येक क्रियेवरती माणूस संशयानं, विपरीत दृष्टीनं विचार करत, त्यावेळेस एकत्वाचा स्पर्शच होत नाही. प्रत्येक क्रिया, प्रत्येक गोष्ट आता वैराने केली असं वाटायला सुरुवात होती बरं का. आणि हे माणसा बाबतीतही घडतंय. सुग्रीव सांगतोय, मला वाळी असं म्हणतोय, सुग्रीवा तुझे मनोगत, असुरी माझा करावा घात. स्वयंभोगावे राज्य समस्त, बिळत दर्त बुझिले. सुग्रीवा तुझ्या मनातच होत रे हे, राक्षसांनी मला मारावं, स्वतः राजा व्हावं म्हणून तर बीळ बुजविलास. अशा प्रकारे त्या ठिकाणी सुग्रीवाला बोलतायत. बिळी रिघावे मज शुद्धार्थ, ते सांडोनिया समस्त. तुम्ही धरिला राज्य भोग स्वार्थ, सूरदयत्व तुझ माझी कैसे. माझ्या शोधासाठी तू बिळात येणं कर्तव्य होतं, खरंय बर. कारण एखाद्या गोष्टीचा अंदाज काढून निर्णयापर्यंत पोहोचणं लक्षण मूर्खाचं आहे. ज्ञानाचं लक्षण अजिबात नाही. त्याला असं वाटलं असेल, तू जाऊन बघितलंस का त्याच्या अंतःकरण? असं झालं असेल नाही. माणसानं अनुमान काढावेत, पण अनुमानाला प्रमाण मानू नये. म्हणून तर बोलतो महाराज, जोपर्यंत साक्ष पुरावे देत नाहीत तोपर्यंत रामाला सुद्धा मानित नाही.
त्यांना सुद्धा मान्य असतं, परंतु न्याय व्यवस्था ज्या पद्धतीत कार्य करते त्या पद्धतीत व्यक्तीनं कार्य केलं पाहिजे. तो त्या ठिकाणी काय म्हणतोय, बिळी रिगावे मज शुद्ध्यर्थ, मला तू मार मेला हे डिक्लेअर केला, तू माझं प्रेत बघितला का? नाही बघितलं. ते तर सोडून दिलास, राज्याचा स्वार्थ धरलास आणि मला मरावं म्हणून बीळ बंद केलास, मग सुरदत्व तुझ माझी कैचे, मग कशाच त्या ठिकाणी सुरदत्व आहे, अशा प्रकारे म्हणतात. स्वय्य राज्य भोगावे समस्त म्या मरावे हे तुझ्या पोटात, बिल तदर्थ बुजिले कपटे व्यर्थे विनविसी. स्वतः राजा बनावं म्हणून बीळ बुजवलास, होय, मी मराव हेच तुझ्या पोटात होत, पण बचून आलोय म्हणून आणि मारील म्हणून पाया पडालायस म्हणला. तुला कशाचं प्रेम आहे, अशा प्रकारे वाळी बोलतोय. म्यारी बिळात दानव मारिले समस्त, सैन्याकरिता घात रक्त विवरी प्रवाही. मी बिळात जाऊन दानव मारले, त्यामुळे रक्त प्रवाह बिळाच्या द्वारापर्यंत येत होता. राक्षस कशाचे बाहेर येते रे? बरोबर आहे ना, वाळीचं एवढं रक्त असते का मग? होय, वाळीचं एवढं रक्त असते का? बिळाच्या द्वारापर्यंत रक्त आलं. दानवांना बोहरी मी केलीये, मी मेलो असा अंदाज तू का काढलास? विरी करिता महामारी अशुद्ध उलतले विवरी, तो प्रवाहो बिलद्वारी दानवांबोहरी पै करिता. या ठिकाणी सांगतायत, विरी करिता महामारी अशुद्ध उलथले विवरी. विवरात रक्त आलं कारण आतमध्ये मी महामारामारी केली. या ठिकाणी सांगतायत युद्ध करिता, युद्ध केल्यामुळं, दानवांची बोहरी केल्यामुळं त्या ठिकाणी विवराला आलेला आहे रक्त, असं सांगतात. वरद मायावी असुरांसी निराहरी निरुदकासी, युद्ध करिता 21 मासी मया विरासी तय अंत. त्या मय नावाच्या राक्षसाला अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय होतं, वरदान होत. नीर आहारी, नीर पाणी पिता, निरुदकासी, 21 वर्ष युद्ध केल्या, 21 महिने युद्ध केल्यानंतर त्याचा मृत्यू होता, म्हणून वेळ लागला. मारोन्या मया सुरासी आणि बाहेरी यावयासी, मार्ग न दिसे कासाविसी तुवा बिळेसी बुजिले. मी मयासुराला मारलं आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मला रस्ता दिसत नव्हता, कारण बीळ बुजवलास. भोवता भोवे विवरात मार्ग मज होई प्राप्त, गुप्त दानव करीती घात अंधारात अति धाके. आणि त्या ठिकाणी भोवता भोवे विवरात मार्ग मज नोहे प्राप्त, मला रस्ताच दिसना गेला, मी प्रयत्न करू लागलो बाहेर येण्याचा, अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत. मग विचार केला मानसी सुग्रीवाये दारापासी, आपण बोलाविता त्यासी येऊनी वेगेसी काढिल.
कोणी वेगेसी काढील. मग मी त्या ठिकाणी विचार होय. केला. काय विचार केला महाराज? सुग्रीव येईल, माझं सहकारी आहे, मी दरवाज्यात होय. बसलाय आणि तू आल्यानंतर मला मोकळं करील. सुग्रीव सुग्रीव स्वय्य बोलता, पुन पुन हाका देता, प्रतिवचन नायकता, दुःखावस्था मज झाली. वाळी म्हणू लागला, सुग्रीवा, सुग्रीव सुग्रीव सुग्रीव. अशा प्रकारे त्या ठिकाणी होय. मी हाका पुन्हा 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 मारू लागलो, परंतु प्रतिवचनच येत नाही. हाक मारल्यानंतर आव म्हणलं नाही, दुःख होत. त्यामुळं मला अत्यंत दुःखावस्था झालेली आहे, माझं अंतःकरण दुःखित झालेलं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलतायत. एकला द्वारी बैसला होता, दानवी ठकोनी केले घाता, तो कळी काळा ते नाटोता, छळता छळता मारिला. ग्रीवा, अरे युद्ध करून थकलो नाही, भागलो नाही सुग्रीवा, म्हणून हाका मारल्या, परंतु माझा सुग्रीव ओ देत नाही, माझा सुग्रीव ओ देत नाही. त्यामुळे बंधू स्नेहानं अत्यंत अंतःकरण दुखावलं रे माझं. रडत रडत त्या ठिकाणी माझा भाऊ दानवांना सुद्धा ऐकत नाही, परंतु त्या राक्षसांनी कळी काळाला न आटपणारा माझा भाऊ मारला की काय, याच दुःख मला झालं रे सुग्रीवा. सुग्रीव मारिला कथा, बंधू स्नेही परम व्यथा, रडत रडत चढपडिता, दुःखावस्था मज झाली. सुग्रीव मारिला तत्वता, सुग्रीव मारला म्हणून बंधू स्नेहानं भावाच्या आठवणीनं प्रेमानं माझ्या अंतःकरणाला व्यथा होऊ लागल्या, सरपडू लागलं, तरपडू लागलं माझं अंतःकरण. कारण युद्ध जिंकावं आणि आपला गमवावा महाराज, आनंदच व्यक्त करता येत नाही. त्यामुळं माझ्या अंतःकरणाला अत्यंत दुःख अवस्था झालेली आहे असं म्हणतात. आम्हा दोघा सख्य संबंधो, अनुमात्र नाही विरोध, सुग्रीवांतरला बंधू, दुःख सिंधू मज झाला. आम्हा दोघा सख्य संबंधू, अनुमात्र नाही विरोध. आम्ही दोघं सखे भाऊ आहेत, आमच्यात कधीच अनबंध नाही महाराज, कधी साधा विरोध सुद्धा नाही. भाऊ भाऊ कधीच रस्त्यावर आले नाही, परंतु असला माझा प्रिय बंधू माझ्यापासून अंतरला मृत्यूला प्राप्त झाला, म्हणून मी दुःखाच्या समुद्रात पडलो रे सुग्रीवा. तुझ्यामुळं केवता गेला सिरे सुग्रीवा, तू तव माझा निज विसावा, दैत्य मारून आलो देखेवा, बंधू गौरवा विसरलासी. केवता गेला सिरे सुग्रीवा, हे सुग्रीवा कुठं गेलास रे सुग्रीवा, तू तव माझा निज विसावा. सुग्रीवा माझा विसावा, विश्रांती म्हणजे तू आहेस. कारण जिथं प्रेम आहे ना, त्या व्यक्ती विश्रांती येते महाराज.
मग सगळ्यात जास्त माझं प्रेम तुझ्यावर होत. अरे दैत्य मारलेत आणि तुला आलिंगन देण्यासाठी आलोय, तू कुठं गेलास? अशा प्रकारचा विलाप मी तिथं करत होतो आणि तू इथं येऊन गादीवर बसलायस. याचा राग आला. उल्लंघोनी मम आज्ञेसी सुग्रीव नवचे लघु शंकेसी दानवे निर्धारिले त्यासी बुकसा बुकसी स्कुंदत मोठमोठ्यानं सुग्रीव रडू त्या ठिकाणी वाळी रडू लागला. का रडू लागला? वाळी मोठा भाऊ आहे, लक्षात. उल्लंघोनी ममाज्ञेसी सुग्रीव नवचे लघु शंकेसी. हा आत्मविश्वास होता मोठ्या भावाला. माझ्या बारक्या भावाला जर मी सांगितलं इथं बस, तर ते लघु शंकेला सुद्धा जात नाही महाराज. हा विश्वास होता की मला माहिती आहे, वाळी म्हणतोय, म्हणजे माझ्या बोलण्याला ओ देत नाही, याचा अर्थ निश्चित सुग्रीव मेला, म्हणून मी रडू लागलो रे सुग्रीवा. सुग्रीव वानरैव राजा जीव प्राण आत्मा माझा दैत्य मारिला युद्धी समजा कोणे काजा मी उरलो. सुग्रीव वानरैव राजा. त्या ठिकाणी वाळी म्हणतोय महाराज, काय म्हणतोय? सुग्रीव हा वानरांचा युवराजा होता. तो युवराजाच होता का महाराज? जीव प्राण आत्मा माझा. माझा जीव होता, प्राण होता, आत्मा होता, विसावा होता. दैती मारिला युद्धी समजा कोणी काजा मी हो. जर राक्षसांनी माझा भाऊ मारला असेल तर मी उरून काय फायदा आहे? अशा प्रकारचा विचार तो करतोय. जरी मज सवे आला असता तरी सुग्रीव माझा वाचता विवरद्वारी म्या ठेविता स्वय बंधू घाता म्या केले. वाळी विचार करतोय. तरी मज सवे आला असता. एखादा माणूस गेला ना की माणूस विचार करत, महाराज असं झालं नसतं तर तसं झालं असतं, तसं झालं नसतं तसं झालं. जरी मज सवे आला असता, जर मी माझा भाऊ माझ्या सोबत बिळात घेऊन गेलो असतो तर माझा कोण? माझा सुग्रीव वाचला असता. परंतु मला बुद्धी सुचली नाही. मी विवराच्या ठिकाणी ठेवला महाराज. मीच माझ्या भावाचा घात केला, म्हणून बुकसा बुकसी वाळी स्पंदन करून रडतोय. तुझा बाहेर केला घात मज कोंडिले विवरात माझा करावया उतरणार्थ येई धावत बंधुराया. अत्यंत सुंदर त्या ठिकाणी करुणा रसामध्ये सर वाचतायत महाराज. तुझा बाहेर केला घात मज कोंडिले विवरात. अरे सुग्रीवा, मला असं वाटू लागलं तुला बाहेर मारलं आणि मला मधी कोंडलं. हे सुग्रीवा, बंधू राजा, मला सोडवण्यासाठी ये रे माझ्या भाऊ.
ये रे ये रे, अशा प्रकारे मी आतमध्ये रडत होतो, तुझा धावा करत होतो, असं वाळी सुग्रीवाला म्हणू लागला. आम्ही तुम्ही वेगळे नहो कधी, मज काटवली कुबुद्धी, तुझ ठेवोनी द्वार विंधी, मी काय युद्धी रिघालो. आम्ही तुम्ही वेगळे नहो कधी. हो. आम्ही आणि तुम्ही म्हणजे मी सुग्रीवाला कधीच वेगळं केलं नाही, कुठंच एकटा गेलो नाही. ही विशेषता असते बरं, काही जणांची जोडीच असते. मला कुठेही जायचं असलं तर सोबतच. एकटं दिसलं तरी लोक विचारतात कस काय जोडीदार दिसना झालाय. असे आम्ही सोबत राहणारे, परंतु काय कुबुद्धी आठवली, काय वाईट बुद्धी आठवली की मी तुला द्वाराच्या ठिकाणी ठेवलं आणि मी युद्धाला निघालो, परिणामात माझा भाऊ गेला. मज लागला बहुत काळ, मजवीन नगेसी जळफळ, येणे तुझ भरूनी तरळ, प्राण तत्काळ सांडिला. लक्षात घ्या, अत्यंत प्रेम, अजागृत पद्धतीचं प्रेम, प्रेम असावं पण जागृतीतलं असावं. अजागृतीतलं प्रेम, मी प्रेम करतो या भावनेला जन्म देत. लक्षात घ्या बरं का, पूर्वीच्या विश्लेषणाकडे बारकाईने लक्षात घ्या. मज लागला बहुत काळ, मजवीन नघेसी जळप. मला खूप दिवस झालंय मध्ये मी युद्ध करत होतो, माझ्याशिवाय तू सुद्धा पाणी पित नाहीस, फळ खात नाहीस, म्हणून तहान लागून मेलास की काय रे सुग्रीवा, अशा प्रकारचं मला वाटलं. लक्षात घ्या, द्वेष का निर्माण, अशा प्रकारचं मला वाटलं. आणि तू इकडे येऊन गादीवर बसलास, दरवाजा तू बंद केलास. प्रेम अतिउच्च कोटीचं जर असावध प्रेम असेल तर ते तेवढ्याच जबरदस्त वैराला जन्म देण्याची शक्यता असते. प्रेम सावध असावं, प्रेम निरपेक्ष असावं, प्रेम निखळ असावं, प्रेम निसंशय असावं. काय असावं? निसंशय महत्वाचा आहे. परंतु संशयाला या गोष्टी जन्म देतात ज्या ठिकाणी माझ्याशिवाय हे करू, हा अतिविश्वास आहे. अविश्वास आहे का? हा अतिविश्वास. अतिविश्वास निराशेला जन्म देत असतो. तेच त्या बाबतीत घडतंय. या ठिकाणी तो विलाप करतो. ऐसा सुग्रीवा लागी विलपत, अंधारी भो विवरात, दाटीला विवर द्वारी पर्वत, देखिले ते तर विचिद्र. ऐसा सुग्रीवा लागी विलपत, सुग्रीवा तुझ्यासाठी असा मी रडू लागलो, अंधारी विवरामध्ये फिरू लागलो. मला रस्ताच नव्हता महाराज, माहितीच नव्हतं कुणीकडून जायचंय कुठं जायचंय. उग पाय टाका येईल तिकडे पळू लागला. परंतु विवर द्वाराच्या ठिकाणी पर्वत तर तू ठेवला होतास,